हूं नीलम तिवारी। आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। ओम साई प्रतिष्ठान वालसेन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर यशवंत दादा सोरेन ने सभी देशवासियों को होली और धूली वंदन की शुभकामनाएं देते हुए किस तरह होली मनाएं, इस बारे में आवाहन करते हुए क्या कहा, आइए देखते हैं। होळी म्हटलं तर एक रंगांचा सण म्हणून ओळखला जातो। आपण बघतो की रस्त्यावर लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वजण रंगात न्हावून निघालेले असतात। खरोखरच तो दिवसच एक आनंदमय असं वातावरणातला दिवस असतो। प्रत्येक जण सर्व दुःख सुख दुःख विसरून आणि त्या होळीच्या सणात सहभागी झालेला असतो। होळीमध्ये आपण आपले दुःख दहन करून आणि एक नव्या ऊर्जेने आपण कामाला सुरुवात करतो। तर खरोखरच मी एक तुम्हाला कळकळीची विनंती करतो की होळी खेळताना आपण शक्यतो केमिकल युक्त जे कलर आहेत त्यापासून सर्वांनी वाचलं पाहिजे आणि एक नॅचरल कलर आहेत त्याच्यानेच होळी खेळली पाहिजे, जेणेकरून आपल्या त्वचेला इजा होणार नाही। तसेच होळीमध्ये सर्रासपणे फुगे फेकले जातात। मग ते एसटी बसवर असतील किंवा रेल्वेवर असेल तर त्याच्याने कुणाला इजा होण्याची शक्यता आहे, एखाद्याचा डोळाही जाऊ शकतो। तर अशा गोष्टींपासून म्हणजे कुणाला इजा होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे। अशा प्रकारे जर आपण होळी खेळून आनंद साजरा केला तर कुणाला दुःखात म्हणजे इजा होणार नाही आणि आपण जे आनंदाने आणि उत्साहाने हा सण साजरा करतो त्याला दुःखाचे गालबोट लागणार नाही, याची आपण सर्वांनी काळजी घ्या। तसंच मी आपणा सर्वांना एक विनंती करतो की भिवंडी शहर हे एक संवेदनशील शहर आहे, तर तेथे शहरात होळी खेळताना दुसऱ्या धर्माच्या लोकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची आपण काळजी घ्या। आता डोळ्यासमोर निवडणुका आहेत। 20 मेला आपल्या भिवंडी लोकसभेचं मतदान आहे। आपण आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना जे भारत आपला देश सक्षम करायचा आहे त्यासाठी आपला हातभार म्हणून आपण आपले आदरणीय केंद्रीय मंत्री भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिलजी पाटील साहेब यांना भरघोस मताने निवडून द्या आणि आपलाही सहभाग आपल्या देशाच्या जडणघडणीत लागेल आणि आपला देश प्रगती पथावर जाईल यासाठी आपलाही हातभार लावा, अशी मी आपणा सर्वांना कळकळीची विनंती करतो। मी पुन्हा एकदा आपणा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आज के लिए बस इतना ही। सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। धन्यवाद।